नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज तुम्हाला एक केळी दाखवण्याचा प्रयत्न असा आहे की ही केळी तुम्ही बघा की छानपैकी बाग जमवलेला आहे शेतकऱ्यांनी। आपण लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये एका शेतकरी दादांकडे आलेलो आहे। त्यांच्या केळीचा प्लॉट आहे आणि त्यांनी जर पाहिलं तर ही केळी फर्स्ट टाइम, त्यांना केळीबद्दल काहीच नॉलेज नाही, फक्त व्हिडिओवरून ते काही त्यांनी यूट्यूबवर आपले चॅनल बघून असेल किंवा इतर काही गोष्टी बघून त्यांनी फक्त ही केळी केली आणि आपल्या मार्गदर्शनाखाली केळी पिकवली। म्हणजे एक नवीन शेतकरी की जे केळीमध्ये नवीन, त्यांना काहीच माहिती नाही, त्यांनी अशी केळी बघली। तुम्ही बघू शकता, इकडे दाखव, ही केळी बघा, तिचा बुंधा बघा। या गोष्टी जर पाहिल्यानं मला सुद्धा प्रश्न पडला की इतक्या नवीन शेतकऱ्याने अशी केळी पिकवणे शक्य आहे का? पण त्यांनी हे करून दाखवलं आणि आज त्यांची केळी ही बांधून झालेली आहे। आता घड बांधण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे किंवा जे काही ऑक्टोबर सप्टेंबरचा परतीचा पाऊस असतो त्यावेळेस तो रिटर्न जात असताना वारावादन होत असतं, म्हणून ही केळी पडू नये तशी तर गरज पण नाही, पडणारही नाही, पण एक प्रिकॉशन म्हणून, काळजी म्हणून त्यांनी हे घड बांधलेले। आता बघा, घड बांधून झालेले आहेत। तुम्ही इथं बघू शकतात की घडांना सुद्धा ताण दिलेला आहे व्यवस्थितपैकी, म्हणजे झाड खाली झुकणार नाही। आणि आता झाड झुकायला नको म्हणून त्यांनी 2 खोळं बांधलेले। आता इथं पद्धत जर पाहिली आपण तर वेगवेगळी पद्धत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत बांधतात की वरच्या साईडला बांधले जाते, चारही बाजूनी घडं बांधतात किंवा ही साईड बांधून सण ह्या साईडपर्यंत असा एक सपोर्ट दिला जातो। आणि आज हा पद्धत जर पाहिली तुम्ही तर आपण हे झाडाची हाईट जर पाहिली तर 10 ते 12 फुटापर्यंत आहे, म्हणजे 9 ते 10 फुटापासून घड फेकलेला आहे। आणि आपल्याला फक्त याला झुकू नये म्हणून आपण याला एक तोल देतोय किंवा आधार देतोय आणि हा आधार अलगद द्यावा लागतो। असंही नाही की झाड ओढून द्यायचा म्हणजे झाडाला इजा होईल किंवा ह्या झाडाला इजा होईल, फक्त एक सपोर्ट म्हणून आपण केळी बांधायची। जो काही वारा येईल तो झुकणार नाही, म्हणजे याचा सपोर्ट याला राहील। आता विविध शेतकरी वरतून घेतात आणि तिथपर्यंत बांधतात खाली बुडाला, पण आपलं काही इथं हाईट जास्त झालेली आहे, 10 ते 12 फुटापर्यंत केळी गेलेली आहे, म्हणून आपण जिथून वाक बसतोय, जिथून सपोर्ट बसतोय तिथून आपण केळी आज बांधतोय। आणि ही जवळजवळ 3,500-4,000 हजार केळी आपण आज बांधून झालेली आहे मजुरांच्या सहाय्याने। आणि तुम्हाला जर कोणाला शक्य असेल अशी केळी बांधायची असेल तर तुम्ही जेव्हा आमच्याशी संपर्क साधू शकतात, तुम्हाला योग्य त्या दरामध्ये केळी बांधून मिळून जाईल। पण नियोजन जर पाहिलं मित्रांनो, आता एक विचार बघा, शेतकऱ्यांनी इथं काय केलं, 2 लॅटरल टाकलेलं आहे। हे बघा, ही एक लॅटरल आणि ही एक लॅटरल सुरुवातीपासून। ह्या लॅटरलचा फायदा असा की ज्यावेळेस आपण पाणी व्यवस्थापन असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, खोडाच्या दोन्ही साईडने होतं आहे, म्हणजे साहजिकच खोडाच्या दोन्ही साईडने जर अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल तर साहजिकच मुळांची वाढ भराट्याने होईल आणि जास्तीचा अन्नद्रव्य आपल्या झाडाला मिळेल आणि आपला बुंधा चांगला होईल। तुम्ही लाईव्ह बघू शकता की बुंधा अतिशय छान बनलेला आहे। ज्या ठिकाणी एक लॅटरल आपण आथरतो त्या ठिकाणी कमी प्रमाणात अन्नद्रव्य भेटतं, पाणी व्यवस्थापन भेटत नाही, एका साईडला भेटतं, एका साईडची खोडांची किंवा जे मुळांची संख्या आहे ती वाढत नाही आणि अर्थातच आपला बुंधा, आपलं खोड हे बारीक असतं। जर तुम्हाला असा बुंधा तयार करायचा असेल तर 2 लॅटरल 3 महिन्यानंतर, तुम्ही सुरुवातीला काही गरज नाही, ज्यावेळेस आपण एक लॅटरल अथरतो त्यावेळेस साहजिकच एक साईडला अन्नद्रव्य जातं आणि दुसऱ्या साईडला अन्नद्रव्य भेटत नाही आणि त्यामुळे आपले बारीक खोडं होतात आणि यामुळं केळीसुद्धा एका साईडला झुकली जाते। हे दुष्परिणाम आपल्याला दिसतात, म्हणून आपण 3 महिन्यानंतर 2 लॅटरल अथरून घ्यायच्या। सुरुवातीला काही गरज नाही, एवढं पाणी पण लागत नाही, पण ज्यावेळेस झाड वाढत जातं त्यावेळेस आपल्याला झाडाला अन्नद्रव्याची जास्त गरज असते आणि पाण्याची सुद्धा जास्त गरज असते आणि त्यामुळे आपलं खोड, आपला बुंदा या प्रकारे होतो। हा बुंदा जर तुम्ही आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसणार, पण लाईव्ह जर पाहिला तर अतिशय छान, म्हणजे मोठा बुंदा झालेला आहे। आणि हाईट जर पाहिली तर आता मी जवळजवळ 5-5.5-6 फुटापर्यंत आणि वरती जर गेलं तर घड्याला हात पुरत नाही आहे, म्हणजे इतकी जबरदस्त केळी या शेतकऱ्यांनी पिकवलेली आहे। आणि योग्य प्रकारे नियोजन, जे काही केळीचं व्यवस्थापन असेल त्यांनी आतापर्यंत योग्य केलेलं आहे आणि साहजिकच त्यांच्या मालाला अतिशय चांगला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल ते पिकवत आहेत आणि ह्या मालाला चांगला भाव जर मिळाला तर हे पीक शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर होणार आहे। म्हणून अशा प्रकारे जर नियोजन केलं मित्रांनो केळीचं, एक नवीन शेतकरी आहे त्यांनी असा मळा फुलवला तर आपण सुद्धा आपण अनुभवातून, आपल्याकडे तर तगडा अनुभव आहे, या अनुभवातून आपण अशा प्रकारे नियोजन करू शकतो। तुम्ही बघा, बागेची स्वच्छता इतक्या नीट आणि क्लीन पद्धतीने केलेली आहे की
तुम्हाला काही सांगण्याचा प्रश्न पडत नाही, दिसतंच आहे. तर अशा प्रकारे आपण एक शेतकऱ्यांची एक व्हिजिट घ्यायला आलो होतो किंवा त्यांची केळी बघायला आलो होतो आणि बांधणी पण केलेली आहे आणि आता संपूर्ण प्लॉट झालेला आहे. येणाऱ्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये ही केळी मॅच्युअर होईल आणि काढणीला येईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि केळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. माहिती आवडल्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.